बसा ना राजन. या या या. अगं राहू दे राहू दे. ये ऋषी. साहेबा सुखी राहा. सुखी राहा. राहू दे रे. सुखी राहा. नंतरा आज तुम्ही सगळेजण आलात, मला खरंच खूप आनंद झाला. म्हणजे मी असं समजते की तू मला माफ केलंस. मी तुम्हाला सांगितलं ना, माझा तुमच्यावर अजिबात राग नाहीये. तुम्ही वाईट मानून घेऊ नका. वाईट वाटून घ्यायची गरजच काय आहे. आणि आजी, एक गोष्ट मला कळली, त्याचा खूप आनंद झाला बरं का. म्हणजे तुमची नात, तिचा वाढदिवस आहे आज. त्या वाढदिवसा दिवशी तुम्ही 100 अनाथ मुलांना जेवण, कपडे, वह्या, पुस्तकं दिलेत. हे सगळं ऐकून ना खूप आनंद झाला मला. साहेबा तुला सांगते, आज माझी मोठी नात इथे असती ना तर तिने सुद्धा हेच केलं असतं. हा, ते लक्षात येते ना. तुमचे संस्कार, तुम्ही जसं वागता, जसं बोलता ना, त्याच्यावरून हे नक्की लक्षात येते की तुमची नात पण तुमच्यासारखीच असणार. थँक्यू थँक्यू. वहिनी खरंच चुकलंय वहिनी. कामिनी, आज घरात काय समारंभ आहे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा आज मला इथे कुठलाही तमाशा नकोय. नाही वहिनी, मी तमाशा करत नाही. मी खरं बोलते. तर मला मोठ्या मनाने माफ कर ग. वाटलंस मी तुझे पण पाय धरते. मला माफ कर. तुम्ही उभे का सगळेजण? या ना बसा. पार्वती ताई, अहो सरबत द्या पाहुण्यांना. बसा ना, बस बस. आण. दादा खरंच माझं चुकलंय. मी खरं मनापासून माफी मागते. आणि हे बघ दादा, आजच्या दिवशी मला कोणी माफ करू देत किंवा नको करू देत, पण मला हेच सांगायचंय की मी खरंच बदलले ग वहिनी. मी खरंच बदलले. कामिनी, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. हे बघ, मला गेलेल्या ग्रँड डॉटरचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात ना काही इंटरेस्ट नाही आहे. मग कशात इंटरेस्ट आहे तुला? लोकांच्या मुलींना ब्लॅकमेल करण्यात इंटरेस्ट आहे की चांगल्या मुलांशी खोटं बोलून त्यांना फसवण्यात इंटरेस्ट आहे की स्वतःच्या स्वार्थापोटी लोकांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यात इंटरेस्ट आहे की लोकांना ड्रग्स खाऊ घालण्यात इंटरेस्ट आहे की अजून काही शेण खाण्यात इंटरेस्ट आहे? कशात इंटरेस्ट कशात आहे तुला? काय रे राजन? शट अप. तू बोल. माझं रेशवर खूप जास्त प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आणि तुला ते नाही कळणार. तुला नाही कळणार माझ्या आत काय चालू आहे. याला प्रेम म्हणतेस तू अनिका? ज्या मुलावर आपण प्रेम करतो ना, त्याच्याशी खोटं बोलून त्याचं प्रेम ओरबाडून घेऊन आपल्या पदरात घालण्याला प्रेम म्हणत नाहीत. आपल्या खानदानाची तुझ्या या अशा वागण्यामुळे काय इज्जत राहील याचा कधीतरी विचार केलायस का? डॅड, गप्पा बस. खरं तर आता या क्षणी तुझ्या 2 कानफाडात मारून तुला वटणीवर आणावंसं वाटतंय. पण मी तसं आत्ता करू शकत नाही, कारण माझ्या आईला आवडणार नाही ते. आज मोठ्या नातीचा वाढदिवस आहे ना आईच्या, म्हणून तू वाचलीस. ही सगळी नाटकं बंद करायची आणि तयारी करून गपचूप खाली यायचं. ही तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे. परत सांगणार नाही. हिने जर परत काही नाटकं केली, काही आगाऊपणा केला तर माझ्याशी गाठ आहे, हे लक्षात ठेवा. आणि लवकर तयारी करून बाहेर या. चला. देवी, का माझी परीक्षा बघतेस? आज माझी नात येईल ना?
काय पोरांनो, पार्टीचं आमंत्रण आहे तुम्हाला? मग इथून कुठे चाललात? चला आपल्याला मागच्या दाराने जायचंय. चला चला. आई, इथे अशी का उभी आहेस तू? नाही, मला माहितीये तू तुझ्या मोठ्या नातीची वाट पाहतेस, पण इथे असं उभं राहून काय होणार आहे सांग? मला कळतंय रे, पण काय करू, आशा वेडी असते ना. राजन, खरंच माझी मोठी नात येईल ना रे आज? आई नक्की येईल. गुरुजी म्हणालेत ना आपल्याला. मग झालं तर. हा, आता प्रश्न असा आहे की आपण तिला ओळखायचं कसं? नाही नाही राजन, मला त्याची चिंता अजिबात नाहीये. अरे आपल्या माणसाला आपलं मन बरोबर ओळखतं. म्हणजे माया जिव्हाळा हा जाणवतोच ना. कमळीच्या बाबतीत बघ कसं झालं माझं. म्हणजे मला असं आतून वाटलं की हिचं आणि माझं काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असावं. काहीतरी नातं नाही, मागच्या जन्मी तीच माझी नात असणार बघ. राजन, मला अगदी मनापासून वाटतंय तुझी मुलगी सुद्धा कमळीसारखीच असेल. गोड, सोज्वळ. आई, अगदी मनातलं बोललीस बघ. मी सुद्धा जेव्हा जेव्हा कमळीला पाहतो ना तेव्हा कनेक्ट जाणवतं. हो ना? हो.